अलिबाग तालुक्यातील एक दर्जेदार खेळाडू, परंतु त्याच्या समोर स्ट्राइक एंड वरती बेलदरवाडा टेनिस क्रिकेट मधील ग्रामीण खेळाडू आहे, परंतु नॉन स्ट्राइक एंड वरती योगेश पवार चिंचपाडा पेन. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, मोन्याचा वेग, पहिल्याच बॉल वरती वेगाचा सामना देत असताना फलंदाजाला मोन्याची गोलंदाजी आपण नेहमी या क्रीडांगणामध्ये पाहिले. शंतनू स्ट्राइक वरती खेळतोय, शंतनूला आपण स्ट्राइक वरती पाहताय. आणखीन एक वेगवान बॉल, मोन्याची वेगवान गोलंदाजीची कामगिरी, त्याच्या पाठोपाठ मोन्याची जी हाईट पाहत्या, चांगल्या उंचीचा तो खेळाडू आहे, त्यामुळे त्याला या खेळपट्टीवरती चांगला बाउन्स मिळेल, चांगला रिदम त्याचा. बेनकल टीम कृपया 12वा खेळाडू, बेनकल टीम लक्ष असू द्या, कृपया 12वा खेळाडू पाठवा. बॉलर्स अक्षयला आपण पाहताय ओव्हर द विकेट्स ना. तिसरा बॉल लेट कट, योगेशला स्ट्राइक कडे आणण्याचा प्रयत्न. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा लागल्यात. 1 धाव. स्टंपच्या मागे तुम्ही आणखीन एक आयकॉन खेळाडू पाहताय, टाकीगाव टेनिस क्रिकेट मधील युवा खेळाडू. अगदी पावसाळी रब्बर बॉल मध्ये त्याची चर्चा चांगली रंगते, टेनिस बॉल मध्ये तो चांगला खेळतो, परंतु त्याच्या पाठोपाठ तो लेदर क्रिकेट देखील चांगलाच खेळतो आणि ते नाव आहे चैतन्य पाटील, मॅन फ्रॉम टाकीगाव. आयकॉन खेळाडू आपल्याला आज पाहायला मिळतो लिस्ट मध्ये. टीम जय हनुमान भेंडकल चांगली गोलंदाजी, परंतु आता योगेश पवार आला. चला या पवारच्या पॉवरकडे आपण पाहूया. चांगला बॉल, टेकअप चांगला झाला, थोडासा खाली राहिला. बॅट्समन देखील योगेश आश्चर्यचकित राहिले. मागील 3 बॉल शंतनूसाठी बाउन्स होत होते, परंतु मी जसं स्ट्राइक वरती आला बॉल न उंची प्राप्त केली नाही. बेस्ट फिल्डर ऑफ द अनेक वेळा टुर्नामेंट मध्ये आपण योगेश पवारला पारितोषिक घेताना पाहिलं. फिल्डिंगचा तो कोच देखील. जर पेण तालुक्यामध्ये तुम्ही गेला तर क्रिकेटचं जे एक दमदार स्टेडियम आहे, ओ इथे काय घडलंय, स्टंप वरती बॉल लागलाय. योगेश पवारची महत्वाची विकेट्स, आज एकही धाव न काढू दिली नाही मोन्यानं दिलाय मोठा धक्का. योगेश पवार बॅक टू द आउट. अलिबाग विपक्ष पेन मॅच आपण पाहिली जणू मैदानामध्ये. अलिबागच्या सिताऱ्यानं बाद केलं पेनच्या सिताऱ्याला. योगेश पवार बाद. शून्यावरती नवीन खेळाडू मयूर वाघमारे, मॅन फ्रॉम देवत पनवेल तालुक्यातील देवत गावामधील हा खेळाडू आला आता मैदानामध्ये. आता बॅटिंग तर चांगली करावी लागेल. धाव संख्या